मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही, मशिदीचे कागदपत्र आहेत असा मला विश्वास आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। राज्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं जलील म्हणाले। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गृहमंत्री यासाठी जबाबदार आहेत असं जलील यांनी म्हटलं। महानगरपालिकेचं पथक मस्जिदची अतिक्रमण असल्याचं म्हणून कारवाईसाठी आलं होतं। काय आहे की मशिदी कोणत्याही अनधिकृत जागावर बांधता येत नाही, हे धर्माप्रमाणे आहे। कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही कोणत्याही अनधिकृत जागेवर मस्जिद बांधता येत नाही। तर मला नक्की विश्वास आहे की जी मस्जिद धारावीमध्ये आहे त्याचं रितसर कागदपत्र आहे, परवानगी घेतलेली आहे, जे माहिती मला मिळालेली आहे। पण काय आहे की खरी गोष्ट म्हणजे हे आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या सरकारला दंगल घडवायची आहे, वातावरण टेन्स्ड करायचं आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की आपला मतांचं पोलरायझेशन कशा करता येतं। आता निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर कुठे कुठे त्यांचे प्रयत्न सुरू आहे, आपण बघतच आहे। मीरा भयंदरचं आपल्याला उदाहरण देतो की 30-30, 35-35 वर्षापासून छोटे छोटे कारोबारी तिथे काम करत होते, छोटे छोटे त्यांचे ठेले लागलेले होते, पण काही प्रकरण तिथे घडलं होतं आणि 24 तासाच्या आत तिने